आमच्या रागिनी ताईच्या लग्नाला सगळ्यांनी नक्की यायचंय हा. अरे हो हो हो, मला माहिती आहे सगळं अचानक ठरलं, पण काय करणार. तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळतोय, मग कशाला थांबेल ती. तुम्हाला खरं सांगू का, मी तर खूप 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 खुश आहे. पण मामी इतके दिवस उगाच टेन्शन घेत होती की लग्न कसं होणार कसं होणार कसं होणार. मला तर एक गोष्ट कळत नाहीये, मामीला असं का वाटतं बरं की रागिनीताई सुंदर नाहीये. तुम्ही मला विचाराल ना, तर जगात तिच्या इतकी सुंदर कुणीच नाहीये. लहानपणीपासून ना तिनं मला सख्ख्या बहिणीसारखं प्रेम लावलं. आई वडिलांची कमतरता कधीच भासू दिली नाही तिने मला. मी कधी पडले ना तर त्रास दिला होतो. मामी कधी काही बोलली तर ही मला पाठीशी घालायला नेहमी तयार असते. जी आपल्या आत्याच्या मुलीला एवढं प्रेम लावते, जी मुलगी ह्या घरावर नेहमीच भार झाली. मामा मला म्हणतात की हे घर पण माझंच आहे, पण माझं असं काही नव्हतंच. आई बाबा लहानपणीच गेले. मी असं ऐकलंय की बाबांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. तळहाताच्या फोडासारखं जपलं त्यांनी मला. मला नाही हे सगळं आटपाट नगरीतल्या गोष्टीसारखंच वाटतं, पण इथे सुद्धा खूप छान आहे सगळं. मामा मला कधीही काहीही कमी पडू देत नाही, आणि मामी पण. त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. खूप माया करतात ना माझी त्या दाखवत नाही, पण मला माहिती आहे सगळं. अरे सॉरी सॉरी सॉरी, जरा भरकटलेच मी. तर काय म्हणत होते बरं मी. हा, जी मला एवढं प्रेम करते ती स्वतःच्या नवऱ्याला, स्वतःच्या घरातल्यांना किती सुखी ठेवेल. सौंदर्य सौंदर्य म्हणतात ना, ते याच्यापेक्षा वेगळं काय असतं.